नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आता कंपनी बघू आपण. ती दारूची कंपनी आहे. ओके, सोम डिस्टिलरीज एक बेसिकली बिअर बनवणारी कंपनी आहे. बिअर आणि इंडियन मेड फॉरेन लिकर दोन्ही बनवते. IML पण बनवते. आणि ह्याचे 3 प्लांट्स आहेत. बेसिकली हसन म्हणजे कर्नाटकाला एक प्लांट आहे, आणि नंतर दुसरा आहे तो भोपाळला आहे, तिसरा आहे तो ओरिसामध्ये. प्रचंड फेमस झाले. त्यामध्ये IT रेट्स पडले होते म्हणून कंपनी पडली होती. कंपनीचा भाव पडला होता रादर. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम इट हॅज रिकवर्ड फुल्ली. सोम डिस्टिलरी नावाची कंपनी आहे. 59% CAGRने बिअरची ग्रोथ होते भारतामध्ये. ओके, आणि सोम डिस्टिलरीची पण तशीच ग्रोथ होत असणार आहे. आणि बिअर तिन्ही प्लांटमध्ये बनते. याची 10% राईज येते इयर ऑन इयर झालेलं आहे. इन्कम 13% राईज झालेलं आहे इयर ऑन इयर. तर ग्रोथ चांगली आहे. आणि इबिटा 16% वाढलेला आहे इयर ऑन इयर. म्हणजे इबिटा 16% आणि इन्कम 13%. म्हणजे प्रॉफिटेबिलिटी जास्त चांगली वाढली. म्हणजे कंपनी इज गेटिंग मोर अँड मोर एफिशियंट. ओके, कंपनी इटसेल्फ बॉट 1% शेअर इन द सप्टेंबर क्यू. म्हणजे सप्टेंबरमध्ये कंपनीने स्वतः कंपनीचा 1% शेअर विकत घेतला. ओके, कारण ऑब्वियसली त्यांना माहिती आहे की कंपनी इज गोइंग टू डू व्हेरी वेल. त्या कंपनीचा नेट प्रॉफिट 21% वाढला आहे या क्वार्टरमध्ये. या क्वार्टरमध्ये 3% वाढला आहे. पण इयरमध्ये YOY ग्रोथ जी झालेली आहे 12 महिन्याची ती 21% झालेली आहे. ओके, आणि एका क्वार्टरमध्ये ग्रोथ झाली ती 3.7% झालेली आहे नेट प्रॉफिटमध्ये. आणि टोटल इन्कम म्हणजे सेल्स किती वाढला तर 3.2%ने झाला वाढलेला आहे एका क्वार्टरमध्ये. गेल्या वर्षीचा क्वार्टर टू यावर्षीचा जून क्वार्टर. आणि इयर ऑन इयर म्हणजे 12 महिन्याची ग्रोथ किती झाली आहे तर 12.5% झालेली आहे. म्हणजे इयरली ग्रोथ 12.5% रेव्हेन्यूमध्ये आणि नेट प्रॉफिटमध्ये 21% झाले. असा शेअर नेहमी उत्तम असतो की प्रॉफिट त्याचा रेव्हेन्यूपेक्षा जास्त वाढलेला आहे. ओके, कळतं आहे का तुम्हाला काय म्हणतो मी? सेल्स वाढलाच आहे, तो 12%ने वाढला आहे. पण प्रॉफिट 12%ने वाढला आहे का? नाही, तो 20%ने वाढला आहे, 21%ने वाढला आहे. ऑब्वियसली कंपनी इज मॅनेजिंग थिंग्स व्हेरी व्हेरी इफिशियंटली. आता हे तुम्हाला शोधायचं असतं. ह्या ज्या बारीक गोष्टी असतात त्या तुम्हाला शोधायच्या असतात की मार्जिन वाढलं का. ओके, शेअरचा सेल वाढला पण प्रॉफिटेबिलिटी वाढली का. ओके, लोनचं इंटरेस्ट कमी झालं का, लोन कमी केलं का. नंतर इफिशियन्सी म्हणजे ROC आणि ROE हे वाढलं का. या सगळ्याचा बारीकीने तुम्ही अभ्यास करायला लागतो. मगच तुम्ही टेक्निकलकडे वळायचं असतं. आणि मग एंट्री पॉईंट कुठला आहे ते बघायचं असतं. ओके, पहिलं सगळा फंडामेंटलचा अभ्यास करायचा. त्याच्यातनं जर शेअर तरुण निघाला तर देन यू गो टू टेक्निकल अँड फाइंड आउट की एंट्री पॉईंट आत्ता त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो का. ओके, 1 वर्षाचा लोला आहे का, 1 वर्षाचा लोला नसेल तर ऑब्वियसली यू टू वेट. किंवा जर जास्त म्हणजे तुम्ही लोन असला हाय असला तरी घेऊ शकता, पण त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे. 1 इयर लोला असला तर रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्या बाजूने आहे. ओके, 1 इयर हायला असला तर रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्या बाजूने नाही आहे. ओके, तशी ही रिअल काय म्हणायचं रिस्क रिवॉर्ड रेशोची करामत असते. हे तुम्हाला कळत असेल असं काय म्हणायचं अश्युम करतो. आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि लिहून ठेवा. तुम्ही नोट्स काढा आणि नोट्समध्ये लिहून ठेवा जे काय प्रत्येक 3 मिनटं तुम्ही ऐकताय ते.